चिल्ड्रन्स डे. शाळेमध्ये सगळीकडे चिल्ड्रन्स डेचे पॅम्पलेट्स लागले आहेत. गट्टू, चिंकी आणि बंटी बाकी मित्र ते पॅम्पलेट्स पाहतात. गट्टू, चिंकी, ते पहा, शाळेत काहीतरी मेळावा होणार आहे. हो बंटी, शाळेत चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने बाहेर मेळावा होणार आहे. किती मजा येईल ना. बघा, यात लिहिलंय पाळणे आणि खूप खेळही असणारे आणि त्यासोबतच असणारे आकर्षक बक्षीस. वा, मला तर असं झालंय 14 नोव्हेंबर लवकर यावा. हो, आणि खाण्यापिण्याची दुकानही असतील. विचार करूनच आतापासून माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. कॉरिडॉर मध्ये उभे राहून गट्टू, चिंकी आणि बाकी मित्र पॅम्पलेट पाहून बोलतच होते, तेव्हा लांबून गट्टूचं नाव घेऊन टीचर बोलावतात. गट्टू, चिंकी, इकडे या बरं. हो मॅम, तुम्ही बोलवलं? चिल्ड्रन्स डेच्या दिवशी शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे. ती बघायला बाहेरून काही पाहुणे येणार आहेत. तुला त्या दिवशी चाचा नेहरू बनून यायचंय आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी स्टेजवर सांगायच्यात, ठीक आहे? पण मॅम, त्या दिवशी तर मेळावाही आहे. मग आपल्या कार्यक्रमानंतर मेळाव्याला जायचं, ठीक आहे? ठीक आहे मॅम. टीचरचं बोलणं ऐकून गट्टू दुःखी होऊन घरी परततो आणि आईला सांगतो, आई, 14 नोव्हेंबरला आमच्या शाळेमध्ये चिल्ड्रन्स डे साजरा होणार आहे आणि मला चाचा नेहरू बनून जायचंय. चाचा नेहरू? अरे वा, पण तू इतका उदास का आहेस? कारण मला मेळाव्याला नाही जाता येणार. अरे, स्टेजवर बोलून मेळाव्याची मजा घे. उदास नको होऊ. तुला खूप छान बोलायचंय. तुला माहितीये चाचा नेहरू कोण होते? नाही आई, कोण येते? चला, तुम्हाला आरामात सांगेन. आई, मी तर मेळाव्याचा आनंद घेणार आहे. चिल्ड्रन्स डेचा दिवस आला आणि आई गट्टूला तयार करत होती. गट्टू कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेट आणि नेहरू टोपी घातलेला होता. हे घे गट्टू, हे लाल गुलाब वरती लाव. चाचा नेहरूंना लाल गुलाब खूप आवडायचा. आई, हे तर सांग की चाचा नेहरू कोण होते आणि चिल्ड्रन्स डे का साजरा करतात? गट्टू, चिंकी, आज 14 नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असतो. ते आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते. जेव्हा आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी इतर स्वातंत्र्य सैनिकांबरोबर लढून आपल्या देशाला स्वतंत्र केलं होतं. त्यांना मुलं खूप आवडायची, म्हणून त्यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबरला चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. चला, जा, नाहीतर शाळेला उशीर होईल. स्टेजवरचे डायलॉग लक्षात ठेव गट्टू. मी तुझा कार्यक्रम बघायला येणार आहे, ठीक आहे? रेडी होऊन सगळी मुलं शाळेत पोहोचतात. गट्टू सगळ्यांसमोर लाजत लाजत जातो. शाळेचं पूर्ण मैदान मेळ्यासाठी सजलं होतं. गट्टू आणि चिंकी पाळणे आणि स्टॉल्स पाहत राहतात. अरे वा, मेळाव्यासाठी सजलेली पूर्ण शाळा किती सुंदर दिसतीये. आज तर खूप मजा येणार आहे. तू जरा लवकर चल गट्टू, तुझ्या मॅम तुला स्टेजवर बोलवतायत. अगं चिंकी, मला स्टेजवर नाही जायचंय. मलाही तुझ्यासोबत मेळाव्यात मजा करायचीये. नाही गट्टू, तुला स्टेजवर बोलायचंय. तू नंतर मेळावा बघ, आता तिकडे जा. गट्टू थांबू शकत नाही आणि धावतच चिंकीला म्हणतो, मी मेळाव्याला जातोय. अरे गट्टू, थांब थांब. गट्टू धावतच बंटी सोबत गेम्सच्या स्टॉलवर जातो. सगळ्यात अगोदर ते फुग्यांवरती धनुष्यबाणाने नेम धरण्याचा गेम खेळतात. चल बंटी, निशाणा लावूया. अगोदर मी ट्राय करेन. फुट फुट. वा बंटी, तू तर 2 फुगे फोडले. आता माझी पाळी आहे. हा, माझ्यासारखा निशाणा लावून दाखव, मग मी तुला मानेन. गट्टू चुकून ॲरो दुकानदाराकडेच वळवतो. दुकानदार घाबरतो. अरे यार, निशाणा लागला पाहिजे. अरे अरे, हे कुठे चालवतो आहेस? मारणारेस की काय मला? गट्टू, फुगा फोडायचा आहे, आमचं डोकं नाही. राहू दे तू, चल दुसरीकडे. हो, मजा नाही येते, दुसरीकडे जाऊया. दोघे त्यानंतर मग रिंग गेमचा स्टॉल पाहतात आणि तिथे जातात. चल, ही रिंग्स टाकायचा खेळ खेळूया. किती मस्त गोष्टी ठेवल्या तिथे. हा, हे मस्त वाटतंय. आता आधी माझी पाळी. गट्टू जोर जोरात रिंग फेकतो आणि खूप साऱ्या गोष्टी जिंकतो. दोघे आनंदाने उड्या मारू लागतात.
हुर्रे, हे वेफर्सचं पाकिट माझं झालं. हुर्रे, चला आता झोक्यावर जाऊया. हा खूप मज्जा येईल. चल. दोघेही मेरी गो राऊंड वर जातात आणि खूप जोर जोरात हसतात. किती मजा येते ना बंटी. अचानक गट्टूची नजर स्टेजवर पडते आणि त्याला फॅन्सी ड्रेसची आठवण येते. अरे बंटी, मी तर फॅन्सी ड्रेसचं विसरून गेलो. झोका थांबवा. बसून राहा गट्टू, आता बस. गट्टू घाबरून जातो आणि झोपाळा थांबवायला सांगतो. झुला थांबताच तो पटकन स्टेजकडे धावतो. मॅम, मी आलो. कुठे होतास गट्टू? गट्टू स्टेजवर जातो. गट्टू थोडा मनाने उदासून इतर मुलांसोबत स्टेजवर जाऊन बसतो. तिथून त्याला सगळा मेळा दिसत होता. तो मेळ्यातल्या दुकानांकडे बघून विचार करतो, किती मजा येत होती तिथे. गट्टू 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 उठ, आता तुझी पाळी आलीये. माईकवर जाऊन डायलॉग्स बोल. नमस्कार, मी गट्टू. आज मी पंडित जवाहरलाल नेहरू झालोय. आज मी तुमच्या समोर त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी सांगणार आहे. मुले ही बागेतल्या कळ्यांप्रमाणे असतात आणि त्यांना बोलता बोलता गट्टूची नजर चिंकीवर पडते, जी पाणीपुरी खात होती. गट्टूच्या तोंडाला पाणी सुटतं आणि तो काहीतरी वेगळंच बोलू लागतो. बागेतल्या पाणीपुरी सारखे असतात, ज्यांना प्रेमाने तोंडात ठेवायचं असतं. पाणीपुरी. गट्टू, पाणीपुरी सारखे नाही, कळ्यांप्रमाणे असतात. कळ्या. आई ऑडियन्स मध्ये बसली होती आणि गट्टूला बोलण्यासाठी इशारा करत होती. सगळी ऑडियन्स मोठ्या मोठ्याने हसू लागते. तिकडे बाकी मुलंही गट्टूला पाहून हसू लागतात. गट्टू लगेच स्टेजवरून धावू लागतो आणि काही विचार न करता चिंकी सोबत सरळ जाऊन पाणीपुरीच्या दुकानावर पाणीपुरी खाऊ लागतो. बघा, चाचा नेहरू सुद्धा पाणीपुरीची मजा लुटतायत. गट्टू पाणीपुरी खातच राहतो. हॅलो, शेवटी गट्टूने चिल्ड्रन्स डेची मजा घेतली. पुंटून किड्स मधून पार्सल आलंय. अरे, आलं पार्सल? जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्यासाठी आहे. वा बाई, या तर खूप गोष्टी आहेत. हे फिशिंग फन काय आहे ग? तुम्हा दोघांना मी जे अक्षर सांगेन ते तुम्ही फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचं. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षरं शिकणार. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा डोळा आणि हाताचं कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग होईल. हे घ्या लिस्ट आणि आता ह्यामध्ये एक एक करून टाकण्याचा प्रयत्न करा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत ह्यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा आहे पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीतल्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा.